वेलकम टू अवर चॅनल. वेलकम फ्रेंड्स, वन्स अगेन गुड मॉर्निंग. आज आम्ही आलो जयपूरमध्ये आणि इथे येण्याचं कारण पण खास आहे. स्पेशल आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजून एक्झॅक्टली जाईल. हळूहळू तुम्हाला कळेलच. आणि यासोबतच तुम्हाला एक्सायटिंग काय म्हणतात माहिती पण मिळेल की आम्ही कुठे कुठे जाऊ, कसं जाऊ आणि काय करायचं एक्झॅक्टली. आणि सगळे पॉईंट्स कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. येस, सो तुम्हाला पण पुढे यायचं असेल तर तुम्हाला इथं ॲज अ गाईड आम्ही तुम्हाला हेल्प पण करू शकतो या व्हिडिओ थ्रू. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू. बाय. वेलकम फ्रेंड्स वन्स अगेन. हाय. आम्ही आणि आता आलोय आमच्या लोकेशनवर. रेडी वगैरे झालोय. येस, चेक इन वगैरे केलं आहे वगैरे सगळं केलंय. सो आता फायनली आम्ही आमची टूरची सुरुवात करतोय फर्स्ट डेची. जयपूर पिंक सिटी. येस, आय एम पिंक सिटी असताना तुम्ही बघू शकता बायको पूर्ण पिंक होऊन तयार झाली आहे. आउटफिट पण पिंक आहे. हां, माझा आउटफिट पण पिंक आहे. आणि पहिला स्पॉट म्हणजे आता आम्ही सुरुवात करणार आहे तो मेन पिंक सिटी जी आहे जयपूरची, तिथूनच सुरुवात करणार आहोत. सो स्टे ट्यून. आम्ही कुठे जातोय तिथले तुम्हाला झलक लवकरच पाहायला मिळेल. बाय. आणि फर्स्ट तुम्हाला मी दाखवतो हे जे बुक केलेलं आहे आम्ही त्याची झलक दाखवते एक रूमची. सो खास जयपुरी स्टाईल म्हणजे तसंच कन्स्ट्रक्शन त्यांनी इंटेरियर केलेलं आहे. जरा राजवाडी लुक वगैरे दिलेला आहे, शाही वाटण्यासाठी अशी मस्त रूम. हे असं बघू शकता. इंटेरियर वगैरे मस्त आहे. आणि एक मिनी किचन टाईप दिलेलं आहे जिथे तुम्ही स्वतःचं कुकिंग वगैरे करू शकता. सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. ओव्हन वगैरे आहे, फ्रीज आहे, प्रॉपर क्लिनलीनेस आहे आणि मेन मसाले वगैरे सगळे दिले, तेल वगैरे सगळंच आहे. म्हणजे प्रॉपर किचन करू शकता. कपलसाठी बेस्ट आहे. इस्त्री पण दिलेली आहे, सगळं म्हणजे बेसिक गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत इथे. सो याची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकतो. आणि आमचं हे लोकेशन मानसरोवरमध्ये, स्टेशनच्या बाहेर मेट्रो पकडले की डायरेक्ट मानसरोवरची मेट्रो आहे जी तुम्हाला फक्त म्हणजे मिनिमम 25 रुपयामध्ये तुम्ही येऊ शकता. आणि मेट्रो चांगलं आहे इथे, दिवसभर चालू असते, रात्रभर 12पर्यंत. तर म्हणजे असे भरपूर ऑप्शन आहेत, पण मी प्रेफरेबली एअरबीएनबी किंवा ॲगोडावरनं बुकिंग करत असतो. तर आम्ही हे एअरबीएनबीवरनं केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी चांगले डिस्काउंट आहे. आणि जयपूर आता सध्या सीझन असल्यामुळे भरपूर हे बघ आणि आपल्याला काय दिले. आणि खास जयपुरी पगडी दिलेली आहे. एक नंबर. ती आता आम्ही फोटोशूट करू नंतरच. तर मी तेच म्हणत होतो की हे बघा फोटोशूट बायको माझी फोटोशूटसाठी रेडीच आहे, एक्सायटेड कायम. तर मी तेच म्हणत होतो तुम्हाला त्याचं म्हणजे लिंक वगैरे सगळे देईन. आणि जस्ट जनरली एअरबीएनबी अगोडा खूप चांगले डिस्काउंट वगैरे भरपूर मिळतात, सीझन असू दे काही असू दे. तर त्याच्या आणि आम्हाला 3 दिवसाचा स्टे आम्हाला फक्त म्हणजे मिनिमम रिजनेबल 6,000मध्येच मिळालेलं आहे, एवढं सगळं लॅविश असूनसुद्धा. सो तुम्हाला पण पाहिजे असेल तुम्ही करू शकता बुक, त्याचे सगळे डिटेल्स मी देईनच. सो चलो निघतो आम्ही. स्टे ट्यून. बाय बाय. हॅलो फ्रेंड्स. हाय. ऐकू येत असेल तुम्हाला. आहे हो, आम्ही आता सिटी पॅलेसला जाणार आहोत आणि त्यासाठी मेट्रोने मानसरोवरनं बडी चौपाळ जे मेट्रो स्टेशन आहे तिथं उतरून तुम्ही जाऊ शकता वॉकिंगवर. सो आम्ही पण तिकडे निघालो आहे. आणि एक अजून एक झलक तुम्हाला दाखवायची आहे की पिंक सिटी म्हणजे काय आहे. तुम्ही आता एक एक्झॅक्टली हे बघा. आता हा जो पूर्ण व्ह्यू तुम्ही बघताय त्याच्यामध्ये बघा सगळे ते वास्तू ज्या आहेत, घरं ज्या आहेत, बिल्डिंग ज्या आहेत, सगळं पिंक आहे. हॉटेल वगैरे काय असं ते, म्हणून याला पिंक सिटी म्हटलं जातं. एकदम रिक्षा वगैरे सगळंच पिंकच आहे. आणि मेट्रो पण पिंकच होती आमची. सो चलो आता सिटी पॅलेसला गेला राहू. तुम्ही पुढचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. बाय बाय. आत्ता आम्ही आहे हवा महलच्या इथे. तुम्हाला दाखवतो. बाहेरची बाजू खाली आम्ही उभे आहोत. सो दिस इज हवा महल. हवा महल ही पूर्ण वॉल आहे आणि इथे 953 खिडक्या आहेत असं म्हटलं जातं टोटल. हॅलो फ्रेंड्स, आम्ही पोचलेलो आहे सिटी पॅलेसच्या जवळ. आणि हे बघा तुम्ही सिटी पॅलेसचं हे एंट्रन्स आहे सुरुवात. तुम्हाला क्लिअरली दाखवतो जरा बॅक कॅमेराने. हे बघा, हे सिटी पॅलेसचं एंट्रन्स आहे. इथून ॲज युजल टुरिस्टने भरलेली खचाखच गर्दी. आज संडे आहे ना. ठीक आहे, चलो जाऊया आता आपण आतमध्ये. हॅलो फ्रेंड्स, सिटी पॅलेसमध्ये आम्ही एंट्री केली आहे आणि एंट्रीचं स्वागत
हे असे राजस्थानी काका म्हणू शकतो. मस्त आहे ढोलकी वाजवत आहेत. छान राजस्थानी फूड वाईब्स येते. राजस्थानी वाईब्स तुमचं स्वागत. 2 तोफा ठेवलेल्या त्या अशा पूर्ण मस्त आहे. हे बघा, हे बघू शकता. आणि आग पुढे पुढे पळतात. हे बघा. सो हे आय थिंक समोरचं शस्त्रागार आहे. आम्ही फिरू तोपर्यंत जरा एक असा ओव्हरलुक तुम्ही बघू शकता. हे इथं आय थिंक जे इथले रॉयल सवाई मानसिंग जे फॅमिली आहे किंग, त्यांचं इथं काहीतरी मे बी समारंभ वगैरे इथं होत असेल शाही. त्यासाठी हा शाही दरबार इथं सजवला. ते चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत. थोड्या सेकंदापुरतं टाकतोय. फास्ट घे ना, हळूहळू नको घेऊस, एवढं नाही होत. फ्रेंड्स, सिटी पॅलेसला आल्यानंतर ना इथे 4 गेट आहेत. हे मेन हे यांचं वैभवशाली प्रतीक आहे. हे आता याचे नावं तुम्हाला नंतर सांगेन मी, तेव्हा तुम्ही बघू पण शकता. तर त्यातलं हे पहिलं गेट हे आहे. हॅलो, हे सेकंड गेट आहे आणि हे गेटचे जे नेम्स आहेत ना आम्ही खाली मेन्शन करू डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती भेटेल. हॅलो फ्रेंड्स, हे 3rd नंबरचं गेट आहे. ह्याचं पण नाव आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करू. हे 4 नंबरचं गेट आहे आणि हे शेवटचं आहे. आणि ह्याला आय थिंक पिकॉक गेटसुद्धा म्हटलं जातं. वर्षा ऋतूला प्रेझेंट करतोय. वर्षा ऋतू इथं लिहिलं आहे. वर्षा ऋतू. देवरी. फ्रेंड्स, सिटी पॅलेसची टूर संपवून आता आम्ही जंतर मंतर सिटी पॅलेसच्या शेजारीच आहे, वॉकिंग डिस्टन्सवर. हां, हे सगळे जवळजवळ ते स्पॉट तुम्ही हे आरामात फिरू शकता. रिक्षा वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे. सगळं वॉकिंग डिस्टन्सवर असतं. रिक्षावाले बोलतात चला म्हणून, बट नो, आपण म्हणा जा, आम्ही चालत जातो म्हणून. इथं जवळच आहे, सगळं जवळजवळ आहे. ओके बाय. फ्रेंड्स, हे बघा जंतर मंतर आहे. हे ॲक्च्युली त्या काळातलं ॲस्ट्रॉनॉमिकल का म्हणतात ह्याला, त्यांनी तयार केली होती यंत्रणा, त्याप्रमाणे जंतर मंतर आहे. आणि इथे खास सूचना तुम्हाला की जेव्हा तुम्ही तिकीट काढताना, एंट्री करताना तिकीट बघतात आणि एक्झिटला पण तिकीट चेक करतात. त्यामध्ये तिकीट जपून ठेवायचं, टाकून द्यायचं नाही कागद आहे म्हणून. ओके, ही खास सूचना. फ्रेंड्स, हे 12 राशी आहेत आणि त्यांची चिन्ह आहेत. हे हाय हॅलो, आम्ही आत्ता त्रिपोलिया बाजारमध्ये आलो आहे की तिथं लाखच्या बांगड्या आपल्या समोर बनवून देतात. खास आपल्याला पाहिजे ती डिझाईन आपण बनवून घेऊ शकतो. जयपूरचे राजा महाराजांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. लाखच्या बांगड्या आहे. त्रिपोली मणिहाराकार असतात त्रिपोलिया बाजार मार्केट. तो लंच वगैरे करून आम्ही डायरेक्ट इथे आलो आहे, कारण का संध्याकाळी इकडे खूप गर्दी होईल. आत्ताच इथं आलं. बनवतानाचा हां, लाईव्ह व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल बांगड्यांचा. बातें भी करो आप. दुकानदारी मेरी मैचिंग दुकानदारी है. 2,000 रुपये रोज की लेबर बुलाते हैं करवा चौथ पर. रोज की कितने की? 2,000 रुपये रोज के लिए. अच्छा जी. करवा चौथ के 15 दिन जयपुर. बोले बस आ जाओ, 15 दिन काम करो हमारे साथ. 2-2 लाख रुपए रोज की स्पेशल मोरपंख 2-2 लाख रुपए चूड़िया. रोज की सेल. बहुत बढ़िया. जयपुर से छाती है ना. करवा चौथ के 15 दिन में 2,000 रुपये रोज लेबर बुलाते जयपुर से. हां, खाना पीते वो तो सेलेक्ट करके बच्चों को उन्होंने सेलेक्ट करके ले लिए. प्रॉपर डिझायनिंग देण्याचं काम चालू आहे.
तारेने डिझाईन देतात अजून प्रॉपर झिरच्या घेण्यासाठी. जॉईंट करण्यासाठी दोन्ही कडा गरम केल्या जातात. हे एक्स्ट्रा पार्ट कट करून परत एकदा गरम करतात आणि ते जॉईन करून टाकतात. दिसणार पण नाही तुम्हाला जॉईन केलेलं. हीच तर कला आहे ही, जवळपास 300 वर्षापूर्वी. जैसा बोलोगे वैसे दे दे. ये है पॉलिशिंग का टेक्निक. वैसे भाई दिखाइए, शाइनिंग दिखाइए. ये देखिए, ये देखिए एकदम बढ़िया सी शाइनिंग. सही है भाई. मोबाइल देख रहा है क्या आपने? मस्त है, बहुत ही बढ़िया. रात्रीचं जयपूर, रात्रीचं जयपूर असं दिसतंय. लख उजळलंय. एक लिंब पिंक मध्ये गोल्डन कलरचा टच लावलाय लाईट लावून. पिंक मस्त. गोल्डन सिटी. फायनली ती वेळ आली आहे. म्हणजे सकाळी आम्ही तुम्हाला म्हणालो होतो की आम्ही स्पेशल कारणासाठी जयपूरला आलेलो आहे. तर ते कारण आहे आज आमची पहिली अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची. फर्स्ट अॅनिव्हर्सरी. येस. सो आता आमची डिनर डेट आहे. आता त्यासाठी आम्ही तयार झालो आहे. ब्लॅक थीम केलेली आहे मस्त जबरदस्त, तुम्ही बघू शकता. सो स्टे ट्यून.